नमस्कार. पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. महसूल कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा. शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील भडकले. थेट तहसील कार्यालय गाठून झापले. चूक झाली, कर्मचाऱ्यांनी मागितली माफी. आता बातमी विस्ताराने. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना उद्धट भाषेत उत्तर दिल्यानं ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील चांगलेच संतापलेल्या पाटील यांनी थेट तहसील कार्यालय गाठून संबंधित कर्मचाऱ्याला चांगलेच झापले. चूक झाल्यानं कर्मचाऱ्यांना माफी मागितली. काय घडलं नेमकं? शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी परंडा तहसील कार्यालयाचे महसूल कर्मचारी खुने यांना फोन करून 7/12 बाबत माहिती विचारली होती. यावेळी कर्मचारी खुने यांनी फोनवर उद्धटपणे उत्तर दिलं. या उद्धट वर्तणुकीमुळे पाटील यांचा पारा चढला. ही घटना दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता घडली. पाटील यांनी तात्काळ तहसील कार्यालय गाठले आणि कर्मचारी खुने यांना जाब विचारत झापले. आपली चूक लक्षात आल्यानंतर कर्मचारी खुने यांनी आपली चूक मान्य करत माफी मागितली. शेतकऱ्यांना अशीच वागणूक मिळत असेल का? सर्वसामान्य शेतकरी जेव्हा कार्यालयात जातात तेव्हा त्यांना अशाच उद्धट वागणुकीला सामोरे जावे लागते का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे. तुम्हाला काय बोललो मी? अहो देवा, अहो तुमचा माझा एवढ्या वर्षाचा संबंध आहे. मी तुम्हाला एक शब्द कधी वाईट बोललो का? एक शब्द तुम्हाला वाईट बोललो का? मग काय पद्धत आहे बोलायची? मग व्यवस्थित विचारलं ना मी की बाबा 7/12 माझा आहे, किती दिवस लागेल तुम्हाला? बोलवर सांगा बोले, म्हणजे ते येऊ का मी? साहेब माझं ऐकून घ्या. मी काय झालं, फोन केला की अरे बाबा परंडा ग्रामीण मधला 7/12 आहे, तहसीलदार साहेबांचे विषय लक्षात या ना. तर तुम्हाला माहिती आहे बाबा, तुम्ही इथलं हुशार आहो, त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित विचारायला तुम्हाला फोन केला. तर हे काय म्हणाल, फोनवर सांगा बोले मी तुम्हाला, येता या ना तुम्ही. अरे ही काय बोलायची पद्धत झाली का तुमची? ही तुमची बोलायची पद्धत झाली का? अहो तुम्ही इथं 100 कर्मचारी, एक जण विचारलं रणजित पाटील तुम्हाला असायला. मग ओ साहेब आहे का माझं? तर यावर तुमचं माझं एवढं आहे का काय? मग ही काय पद्धत झाली का बोल? अहो काय चुकून झालं म्हणा, व्यवस्थित बोलायला तरी तुम्हाला बोलायची म्हणजे काय? आम्ही ही साहेब पद्धत नाही ना. काय लक्ष द्यायला म्हणतो? रात्री तुम्हाला फोन केला, तुमच्याकडनं नंबर घेऊन फोन केला ना. रात्री काय म्हणले, कधी होईल म्हणल्यावर अर्ज केल्यावर लक्ष देईल म्हणलं, तर लक्ष देईल. मी माणूस अर्ज घेऊन पाठवून द्या. मी कशासाठी विचारायला लागलो की बाबा त्या माणसाला त्रास होऊ नये म्हणून विचारायला फोनवर सांगा बोलले तुम्हाला. अरे का बोलायला तुमची तुम्हाला कळलं का? या बातमीचे प्रायोजक आहेत द रॉयल एक्सप्रेस टूर्स अँड ट्रॅव्हल्स परंडा. परंडा ते पुणे डेली सर्व्हिस दररोज सकाळी 7 वाजता. परंडा करमाळा मार्ग, स्वारगेट, काळेवाडी फाटा, साणे चौक पुणे. रिटर्न सर्व्हिस दुपारी 3:30 वाजता. साणे चौक पुणे ते परंडा दररोज नियमित सेवा उपलब्ध. रक्षाबंधन निमित्त महिलांसाठी फक्त 200 रुपये तिकीट. आरामदायी प्रवास, वेळेवर सेवा, विश्वासाची सेवा. द रॉयल एक्सप्रेस टूर्स अँड ट्रॅव्हल्स परंडा.
या बातमीचे प्रायोजक आहेत केक डिलाइट केक शॉप, परंडा शहरात प्रथमच फ्रेश आणि प्युअर व्हेज केक. आमच्याकडे वाढदिवस, लग्न, साखरपुडा, बेबी शॉवर, नामकरण तसेच इतर सर्व शुभ प्रसंगांसाठी आकर्षक, स्वादिष्ट आणि दर्जेदार केक ऑर्डरनुसार बनवून भेटतील. आपल्या आवडीनुसार डिझायनर, फोटो, थीम आणि कस्टमाइज्ड केक बनवून मिळतील. पत्ता पवार कॉम्प्लेक्स, डीके हेअर सलूनच्या शेजारी, बावची रोड, परंडा. चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.